गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, पिंड घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या। गोरेगाव पश्चिमेकडील स्वयंभू शिव मंदिर। अनेक मंदिरांमध्ये आपण कृष्ण जन्म साजरा होताना पाहिला, पण या मंदिरामध्ये कृष्ण जन्मासोबतच दहीहंडी देखील साजरी केली जाते। कृष्ण जन्म पार पडल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली। ही दहीहंडी फोडण्याचा मान महिलांना मिळाला। 50 वर्षांपूर्वी येथील मंदिराची स्थापना झाली। या मंदिराच्या स्थापनेनंतर परिसरातील सर्वच नागरिक एकत्र येऊन सण उत्सव साजरा करायला लागले। गेल्या 50 वर्षापासून हे मंदिर इकडे स्थापित आहे। सर्वप्रथम इकडे एक मैदान होते, त्याच्यानंतर इकडे एका आजूबाजूला राहणाऱ्या रहिवासीयाला एका स्वप्नामध्ये असे दिसले की इकडे जर खोदल्यावरती इकडे स्वयंभू शिवलिंग मिळेल। तर त्याच्या स्वप्नाप्रमाणे आम्ही खोदल्यावरती तिकडे शिवलिंग मिळाले। शिवपरिवार आम्हाला इकडे सापडला, त्यापासून आम्ही मंदिराची स्थापना केली आहे। आणि गेले 50 वर्षापासून इकडे भक्त लोकांचे ये जा असते आणि दरवर्षी आम्ही अनेक उत्सव इकडे साजरा करतो। जसे की असं शंकराचं महाशिवरात्री हा मोठा उत्सव असतो, तो आम्ही दरवर्षी तो मोठ्या प्रमाणात साजरा करतो। आणि बाकी अनेक जे उत्सव असतात, जसे की आता आज गोकुळाष्टमी आहे, आम्ही आत्ताच कृष्ण जन्म साजरा केला आहे आणि आत्ता दहीहंडी देखील आम्ही फोडलेली आहे। असं आम्ही दरवर्षी जे हे उत्सव असतात ते मोठ्या उत्साहाने साजरे करतो आणि जास्तीत जास्त भक्त कसे येतील मंदिरामध्ये, त्यांचा कल कसा मंदिराकडे वाढेल याची आम्ही काळजी घेतो। आम्ही आमच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतो। जसं शनिवारच्या दिवशी आमची हनुमान चालीसा वगैरे चालू आहे। सोमवारच्या दिवशी आम्ही महाआरती साजरी करतो आणि छोटे मोठे जे कार्यक्रम असतात त्याप्रमाणे आम्ही काय करतो, मंदिराचे जे सदस्य आहेत, भक्त आहेत, आम्ही एकत्र मिळून आणि महाराजांचं जे पुजारी महाराज आहेत त्यांचा सगळ्यांचा सहयोग घेऊन आम्ही छोटे असे कार्यक्रम राबवतो। सण उत्सव असल्यावर येथील महिला एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम करत असतात। तसेच मंदिरातील इतर सदस्य देखील या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। गोरेगावमधील हे स्वयंभू मंदिर मुंबईच्या मंदिरांच्या इतिहासातील एक अद्भुत मंदिर आहे असं म्हणायला हरकत नाही। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।